हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ ठरल्याप्रमाणे एक दिवसाआड वर आहे आणि आजचा व्हिडिओ मी प्युअरली तिच्यावरच करणार आहे. म्हणजे आजचं पॉडकास्ट वहिनाला मी ॲड नाही करत आहे, नंतर पुढच्या वेळेला बघू. आज मला मूड नाही वहिनाला ॲड करायचा ह्या पॉडकास्टमध्ये. सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. बापरे, अंडे अंडे काय तारीफ ओके पूल बांधतायत आणि काय वळण लावलं आहे म्हणे मुलींना आणि कसल्या राहत आहेत. आणि खरंच तू ग्रेट आहेस बोंबल, आणि तुझ्या मुली ग्रेट आहे आणि मण्यार ग्रेट आहे, सगळे दी ग्रेट आहेत, माकी ग्रेट आहेत, सगळे ग्रेट आहेत असं अंड्यांचं म्हणणं आहे. आणि काय ऑमलेट बनवलं, काय सॉलिड काय काय बनवते, काय म्हणजे मोठी झाली मुलगी, शाब्बास शाब्बास सुनबाई. करून घेता का तिला? हां, नाही का नाही का नाही का म्हणजे खरं चांगलं आहे बघा, चांगली ऑफर आहे. म्हणजे एकदम तुमच्या ताईसारखीच मुलगी आहे ना. तुम्ही म्हणता ना ताई अगदी तुझ्यासारखी, मग तुमची आदर्श ताई, तिची आदर्श मुलगी. बघा कुठे जॅक लागतोय का. थोड्या दिवसांनी अशाही कॉमेंट करा की ताई मला एक मुलगा आहे आणि करू का. मग तुम्हाला बघा केवढा पैसा दौलत, आणि स्वतःची तर स्वतःची, आजूबाजूच्यांची म्हणजे घरच्यांची, घरच्यातलं किती भाऊ किती कमी कमावते, त्याच्याकडे टोमॅटोचे पैसे नसले तरी पण त्याच्यामध्ये पण हात मारणारी, असं करून करून जमा केलेला पैसा आहे. खूप मज्जा मज्जा होणार बघा. करून घेता का? काय बघतायत, काय म्हणजे काय बोलावं नाही ना. स्वतःच्या घरात बघा जरा, स्वतःकडे लक्ष द्या. आले मोठे वळण लावणारे. वरणाचा कुकर लावा, वळण लावतायत. आणि मंडळी खरंच म्हणजे इतके निब्बर आहेत ना, निब्बर गेंडागेंडी, की अजिबात कसली लाज नाही आहे. आपण त्यांना काही चांगलं सांगायला गेलो ना तर उलटं करून दाखवतात आणि माज दाखवतात आणि माज दाखवतात. अशा लोकांना ना एकदा पडलीच पाहिजे. अशा लोकांच्या बाबतीत आहे ना, कसं त्यांना काही झाल्याशिवाय ना त्यांचे डोळे उघडत नाही, त्यांची वेळ निघून गेल्याशिवाय त्यांना ते रिअलाईज होत नाही. आणि त्यांना ना परमेश्वराने काय माहिती, आता काय बोलू ना, बोललं तर मलाच असं कसं तरी होतं. पण एक किस्सा सांगते तुम्हाला मी मंडळी. एक फॅमिली लास्ट मंथमध्येच इथे मेजर ॲक्सिडेंट झाला. कॅम्पिंगवरून येत होती आणि येत असताना गाडीवरचा म्हणजे स्पीडचा कंट्रोल सुटला. ती गाडी एंटायर उलटी झाली आणि त्याच्यामध्ये 4 मुलं होती, त्याच्यापैकी 3 मुलं दगावली, एकच राहिलं आणि आई वडील राहिले. त्या मुलांची नॅनी पण गेली त्याच्यामध्ये. आणि खूप म्हणजे खूप इकडे ना सगळ्यांनाच त्या गोष्टीचा एकदम धक्का बसलेला होता. कारण इतके प्रिकॉशन घेऊन सुद्धा सगळं म्हणजे नियमांचं पालन करून सुद्धा त्या फॅमिलीबरोबर असं झालं. म्हणजे ती त्यांची वेळच आलेली होती. तर खूप वाईट झालं ते. कारण त्यांना ते मुलांना काच वगैरे लागली आणि मग ते बाहेर फेकले गेले. कार सीटवर वगैरे होते, एक थोडे मोठे होते तर ते नॉर्मल असे बसले होते, पण सीट बेल्ट वगैरे घातलेला होता. अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी पालन केलेलं होतं. आणि रादर इथे कंपल्सरी आहे, इथे ती मस्करी आणि त्या गोष्टी कोणी करूच शकत नाही, कोणाची तेवढी हिंमतच नाही. तरी त्या फॅमिलीबरोबर असा अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाला. आणि हा माज दाखवतोय की मुद्दामून असं दाखवतोय की आता ही मुलगी पुढे बसली आहे, आता ती मुलगी मागे बसली आहे, मग येताना माझी छोटी मुलगी पुढे बसणार, मग मोठी मागे बसणार. तू चिडवून दाखवतोयस, ठीक आहे, चिडव, पण एक लक्षात ठेव, काय ते तुला चांगलंच माहिती आहे. आणि अजिबात मी भलेही रोस्ट करत असले ना तरी पण मी अजिबातच कोणाचं वाईट चिंतत नाही आहे इथे, किंवा पर्सनल माझा काही ग्रज नाही आहे. पण जे चुकीचं आहे ते मी चुकीचं सांगत असते आणि कित्येक वेळेला मी भल्यासाठी सांगत असते. पण ह्या लोकांना ऐकायचं नाही आहे. आणि जर ती गोष्ट मी तुमच्या काहीतरी भल्यासाठी सांगते आणि जर तुम्हाला ती ऐकायची नाही आहे, ठीक आहे, दॅट्स युअर चॉईस. पण त्याच्यावर जर तुम्ही मला डिवचून दाखवताय आणि चिडवून दाखवताय तर नक्कीच वेळ तुम्हाला दाखवून देईन. आज मी इतकंच म्हणेन. सो बोंबाड आणि मण्यार, आता तुमच्या मुलींबाबत जे काही तुम्ही त्यांना फ्रंट सीटवर बसवा, नाही तर बॉनेटवर बसवा, नाही तर आणि कुठे डिक्कीत बसवा, त्याच्याबद्दल आता मी बोलणार नाही. ह्याच्या पुढे मी त्या गोष्टी बाबत त्यांना कुठे बसवलं पाहिजे किंवा काय नियम आहेत किंवा तुम्ही त्याचं पालन केलं पाहिजे सेफ्टीच्या दृष्टीने काहीच बोलणार नाही आहे. आता मी नाही बोलणार, वेळ बोलेल.
आणि ही माझी हार नाही आहे असं समजू नका आजचं पॉडकास्ट ऐकून, की नाहीतर एकदम चढेल चण्याच्या झाडावर की हां लय फुतकत होती, आता बघ कसं, आता तुला बघ बसलीस ना गप. हां मी गप्प बसली, पण ही माझी हार नाही आहे. कोणाची हार होते ना ते पण वेळच दाखवेल. आणि ती हार आहे ना कोणाच्याही इगोपेक्षा खूप मोठी असेल आणि ती ना कधीच भरून निघू शकत नाही, त्याची भरपाई होत नाही. तर वेळ राहता सावध राहा इतकंच मी म्हणेन. नाहीतर वेळ निघून गेली ना तर मग काहीच राहत नाही. हा माज कोणाला दाखवणार आहे, काय करणार आहे, कोणाला काही फरक पडत नाही. सो ठीक आहे, आपण पॉडकास्ट कंटिन्यू करूया. आणि हां, तर मण्यार पण काय करतोय नेमकं मला तेच कळत नाही आहे. म्हणजे तो बोंबलच्या विरोधात आहे की चान्स मिळेल तेव्हा तिची पोलखोल करतोय की काय, म्हणजे तिला उघडं पाडतोय, एक चान्स सोडत नाही. जसं सकाळी सकाळी उठल्याबरोबरच आम्ही रोज सकाळी चहा घेतो म्हणे, आम्हाला सवय आहे, आम्हाला दोघांना, आम्ही सकाळी उठल्याबरोबर चहा घेतो. हो का? आणि कसल्या कसल्या सवयी आहेत तुम्हाला? तुझ्या बायकोने दाखवल्या होत्या की ती सकाळी उठल्याबरोबर काहीतरी गरम पाणी वगैरे पिते, मग बसते, मग काहीतरी असं दाखवत होती ना, असं तोंडाचा पचपाच पचपाच आवाज करून. आणि तू म्हणतोयस की आम्हाला सकाळी चहा घ्यायची सवय, आम्ही सकाळी सगळ्यात उठल्यावर पहिली गोष्ट चहा घेतो. अच्छा, आता काय माहिती बाबा, तुमचं तुम्हाला माहिती. आणि ते डिटेलमध्ये पण थोडं सांगितलं आणि काय काय सवयी आहेत ते पण सांगितलंस तर असं छान ना, असं रंगत येईल, थोडी मज्जा येईल अजून. आणि मिडनाईट कम्फर्टची पण सवय आहे ना तुम्हाला. आणि ऑमलेटचं काय बोलू, ते आता मी स्टार्टिंगला तर बोललेलीच आहे. फक्त म्हणजे एकदम सेम बरोबर बोलतात अंडे की तशीच आहे. एकदम धड धाड 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 झाड पाट पटापाट, एकदम असं घाईमध्ये आपलं नुसतं ते मण्यार पण बोलतो हळूहळू हळूहळू. जास्त जोश येतो तिला एकदम. असा कॅमेरा सुरू झाला ना की ती आधी आहेच थोडी हललेली आणि हलते एकदम थरा 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 थरा. सगळं डोळे बिळे सगळं आयब्रो बिब्रो सगळे हालायला लागतात, हात बीत सगळं हलायला लागतं तिचं. फेरीचं म्हणते मी. आणि काय बोलते ते तर मला कळतच नाही. मला अर्धा वेळ त्याच्यातच जातो की जेव्हा व्हिडिओमध्ये ती असते तर ऐकण्यातच जातो. मला सिरियसली ते पण एक असं वाटतं की ते काहीतरी आहे, म्हणजे एक स्टार्टिंग लेवलला आहे तिला, तो काहीतरी सिंड्रोम असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि त्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. मी असं नाही म्हणत आहे की ते खूप एक्स्ट्रीम आहे किंवा ते खूप खूप असं नोटीस होण्यासारखं नाही आहे, बट इट कॅन बी देअर. तर ते थोडंसं कदाचित त्यांना माहिती पण असेल. पण हे असे आईवडील आहेत की नाही ठीक आहे आम्हाला माहिती आहे, ती हिला तर नेहमी प्रत्येक वेळेला त्या हा बरोबर कंपॅरिझनमध्येच लागलेली असते. आता ते कसं ते मी तुम्हाला सांगते की मला हे असं का वाटतंय, कारण ते ॲक्सेंट तिचं अजिबातच नाही आहे. म्हणजे जसं बोंबली म्हणते ना की तिचं ॲक्सेंट आहे आणि त्या ॲक्सेंटमुळे ती असं बोलते, तर तिला इंग्लिशच येत नाही, त्याच्यामुळे ॲक्सेंट असण्याचा तो प्रश्नच नाही. इंग्लिश पण तिचं काही भारी नाही आहे. हाच्या मुलीच्या बाबतीत येस डेफिनेटली ते ॲक्सेंट आहे, कारण तिचं इंग्लिश एकदम परफेक्ट आहे आणि खूप छान बोलते ती, ॲक्सेंटमध्ये बोलते. त्यामुळे तिचं आपण ते मान्य करू शकतो, कारण ती इंग्लिश वर्ड जर तुम्ही बघितलं तर शिव इंग्लिश वर्ड एकदम परफेक्ट तिचं प्रनन्सिएशन्स असतात आणि ती एकदम बरोबर बोलते. आणि मराठीमध्ये थोडं तिची टंग ट्विस्ट होते बिकॉज ऑफ ॲक्सेंट. पण इथे इंग्लिश वर्डच नीट बोलले जात नाही. पूर्ण सेंटेन्स तुम्ही काय बोला सेम बोंबाडसारखं. बोंबाडचं कसं नुन्नूसारखं ना, ॲमेझॉनवरून ग्राइंडर मागवला नुन्नूप्रमाणे, तर तसंच हिचं पण असंच आहे. आता ते जीन्समध्ये पण असू शकतं तिच्या आईकडनं, कारण सगळेजण म्हणतात की आईसारखे, तर असू शकतं बाबा, ते पण एक पॉसिबिलिटी आहे. पण खरंच स्पीच थेरपीची गरज आहे, इट्स नॉट ॲन ॲक्सेंट. आता ते कसं ते मी तुम्हाला पुढे सांगेन, थोड्या वेळाने त्या ह्याच्यावर येणार आहे, त्या मुद्द्यावर येऊ ना तेव्हा मी सांगेन तुम्हाला. सो पहिले तर ते चहाचं झालं आणि मग नंतर मग ते डोसे काय केले आणि काय खातात त्या पोरी जीवाला. तर मला वाटतं त्या मुली फक्त बाहेरच एकदम दाबून खातात, बाहेरचं एकदम खूप हेल्दी खातात ना बाबा. काय तुम्ही असं म्हणता. तर त्या बेलाच्या प्लेटमध्ये जेव्हा बाहेर गेलेले तेव्हा तिने म्हणजे आता हे दोघं तर नॉनव्हेज खातच नाही, म्हणजे ते चिकन नगेट्स ते किती क्वांटिटी होती आणि तेवढे सगळे एकच व्यक्ती खाणार होती. पण तेच डोसा होता, तर तो डोसा किती खात होती ती वेल्ला. त्याच्यावरनंच कळतं की किती हेल्दी खाण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि किती हेल्दी खातात हिच्या मुली, नाही का. आणि काय ते डोसे केलेले. मण्यार म्हणतो की मी डोसे बनवले आणि ह्यांना दिले आणि मी तर 1-2 असे बनवताच खाल्ले, त्याच्यामुळे आता मी 2च डोसे खातोय, कारण मी तेव्हा बनवतानाच खाल्ले जसं बोंबाळ खाते. अय्या
बोंबडे, मी इतके दिवस म्हणत होती की ही बाई आहे ना खाता खाताच अर्ध संपवते, खाता खाताच तुम्ही बघा कधी पण ही बनवताना ना हिचं तोंड चालू असतं, तोंडात भरलेलंच असतं, ही बनवता बनवताच खाते 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 खाते. अंड्यांनो, ऐकायला नाही येत का? हां, आता काय झालं तुमच्या सती सावित्री ताईचं? मण्यारनेच सांगितलं त्याच्या फ्रॉम द हॉर्सेस माउथ, तगडक 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 तगडकच्या तोंडातनं बाहेर आलं की ही करता करताच खाते चरते म्हैस तुमची. मग आता आणि मोठे सती सावित्री असल्याचा आव आणते. आणि असं आता बनवून झालंय आणि आता मी मुलींना आणि मण्यारला गरम गरम खायला देते, कारण त्यांनी खाल्लं की मला बरं वाटतं. मला तेच आहे की त्यांनी खाल्लं पाहिजे, त्यांनी खाल्लं तर मला खूप 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 छान वाटतं. मी त्यांच्यासाठीच हे सगळं करत असते. तर आता त्यांनी पोटभर खाल्लेलं आहे, आता मी खायला बसते. अगो बाई, कळलं तुम्हाला? कळलं किती ठगवते तुमची ताई? हां, सावित्री नाही आहे ती, जावित्री आहे, जावित्री. छपरीबाई, छपरी प्रो मॅक्स. नंतर घेऊन गेला त्यांना भटकायला बाहेर. आणि काय ते फेरीला कॅमेरामन तिची तर काय पडलीच नाही आहे. ती आपली आईच्या मागे लोंबकळत असते, आता याच्या मागे लोंबकळते. म्हणजे तो तिला हात धरून घेऊन चाललाय आणि हिचं आपलं चालली आहे एकटी कॅमेरा मारत मारत मारत. म्हणजे खरंच इतकं उल्लंघन करतात ना चाइल्ड सेफ्टी. आणि ह्या गोष्टी तर नाहीच आहेत ह्यांच्या घरामध्ये, बिहेवियर वाईज नाही आहेत. त्याच्यानंतर जे काही सेफ्टी रेग्युलेशन्स आहेत ते फॉलो करायचं ते नाही आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचं हे ओपनली व्हायोलेशन करतात. ते खरंच आहे ना निदर्शनास आणून दिलं पाहिजे. काय बोलायचं आता ना अशा लोकांवर. सो येस, कमिंग बॅक टू द पॉईंट, जो मी तुम्हाला स्टार्टिंगला बोलली होती की त्या पॉईंटवरती मी नंतर येईन. तर आता हे तिथे जेव्हा शॉपिंग करतायत, जेव्हा सगळं जंक घेत आहेत, चिप्स, ज्यूस, माझ्या मुली तर खात नाही. आता म्हणेल की माझी आम्ही नव्हती म्हणून मग त्यांना थोडं असं त्यांना माझी आठवण येऊ नये, त्यांचं माइंड डायवर्ट करण्यासाठी. तर नाही, हे नेहमीच यांचं चाललेलं असतं. नेहमीच हे असंच घेऊन येत असते बकवास आणि ते तसंच खातात. त्याच्यानेच पोट भरतात, त्याच्यानेच मारते ती इनफॅक्ट त्यांचं पोट. त्याच्याने त्यांना ती सवय झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं जेवण कमी आहे आणि हेच जास्त आहे. हे सगळं जंक खाणंच जास्त आहे, काही हेल्दी बिल्दी काहीही नाही आहे. तर आता ते सगळं गॅदर करताना ती फेरी एक डायलॉग मारते. तो अगेन कॅप्शन ऑन करूनही यूट्यूब एकदम हादरलं आहे. कॅप्शन आता ते माया लेकींचे कॅप्शनच देणार नाही असं यूट्यूबने निर्णय घेतला आहे. आजच माझ्या कानावर आला. तर आता यूट्यूब त्यांचे कॅप्शन जनरेट करण्याची हिंमत नाही करणार, जोक सपाट. तर तेव्हा ती मुलगी म्हणते की जेव्हा मम्मासोबत आम्ही जातोच ना, तर तेव्हा आम्ही आहे ना जेव्हा ग्रॉसरी करतो ना तेव्हा तेव्हा आम्ही एवढं जास्त नाही घेत, पण जेव्हा पप्पासोबत सगळं असं करतो ना तेव्हा आम्ही खूप सारे घेतो. तर मला हेच म्हणायचं आहे की ह्याच्यामध्ये जे काही इंग्लिश शब्द वापरले गेले, जर ते ॲक्सेंट आहे तर ते इंग्लिश शब्द तरी बरोबर आले पाहिजेत. ग्रोसरी हा शब्द तिला बोलता येत नाही, तर कसं काय तुम्ही म्हणू शकता की तिचं ते ॲक्सेंट आहे? हा क्लिअर फरक आहे शिव आणि हिच्यामध्ये. आणि तिचा म्हणण्याचा अर्थ असा होता, म्हणजे गहन चर्चेनंतर आणि एक दोघांना विचारल्यानंतर एक दोघांनी मला ते कन्फर्म केलं की त्यांना पण असाच अंदाज आहे जो मला आहे. तर तिला असं म्हणायचं होतं की मम्माबरोबर जेव्हा आम्ही जातो तेव्हा मम्मा फक्त ग्रोसरी घेते आणि तुमच्याबरोबर म्हणजे तुझ्याबरोबर, तुमच्या नाही बाबा, एवढं म्हणायला पोरी मान नाही देत आणि बोंबाड पण नाही देत. ते पण तुम्हाला एक सांगते अजून एक गोष्ट. तर पहिले हे कम्प्लीट करूया, म्हणजे इकडे तिकडे होता ना. तर काय बोलत होती मी? हां, काय बोलत होती? हां, तर ती बोलत होती की तुम्हाला जेव्हा मी पप्पांबरोबर जाते तेव्हा तो मला जास्त काय काय सगळं घेऊन देतात, एक्स्ट्राचं पण घेऊन देतात. तर फेरी बाळा, पप्पा तुला एक्स्ट्राचं वगैरे का घेऊन देतात माहिती आहे? कारण का पप्पा पकलेत, पप्पांना मिडनाईट कम्फर्ट नाही मिळत आहे. तू अभी बच्ची आहे, नाही समजेगी तू. तर त्याच्यामुळे पप्पा तुला काय काय घेत आहेत आणि गप बसा आणि काहीतरी करा आणि मला काय ते करू द्या. मुझे मेराही देखना पडेगा. स्वतःचं काम स्वतःलाच करावं लागतं. आता ते पप्पा करतायत त्यांची कामं, एरवी त्यांची कामं करून द्यायला तुमची मम्मा असते, पण आता मम्मा नाही आहे ना बाळा, म्हणून त्यांना स्वतःची कामं करावी लागत आहेत सगळी A to Z, जी तुला पण माहिती नाही आहेत अशी कामं. त्याच्यामुळे ते कंटाळलेत आणि आता कसे तरी दिवस ढकलत आहेत. सो एन्जॉय करा, एन्जॉय.
बघा असं होतं मध्येच आहे ना, बोलता बोलता एका टॉपिकवरून मला दुसरी गोष्ट आठवते, मग दुसऱ्यामध्ये तिसरी आठवते आणि मग मी काय बोलत असते ना तेच विसरते. आता तुम्हाला मगाशी बोलली मला सांगायचं आहे, मला अजून एक गोष्ट क्लिअर करायची आहे, तर ती आता क्लिअर करते तुमच्याला. तर बोंबाड फक्त आणि फक्त कॅमेरासमोर मण्यार ना असं आवडतं, मण्यार तसे असे असं बोलते. ऑफ कॅमेरा ती अरे तुरे आणि असंच करते. एक दोनदा आपण तिला कॅच पण केलं आहे. पण ह्या मुलींच्या ह्याच्यावरनं डेफिनेटली हे कन्फर्म झालं आहे की त्याला अरे तुरेच केलं जातं. बिकॉज आपण जसं बोलतो तसंच मुलं बोलतात. म्हणजे जर आई वडिलांना अहोजाव करत असेल तर मुलं अहोजाव करतात आणि अदरवाईज ते किंवा ते त्यांना तसं सांगावं लागतं. जनरली अहोजाव केलं जातं. आता आमच्या घरामध्ये मी माझ्या नवऱ्याला अरे तुरे करते, बट माझा मुलगा अहोजाव करतो. म्हणजे बाबा तुम्ही या, बाबा कुठे आहेत, बाबा काय करतायत, कसे आहात, असं 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 बोलतो. पण ते आपण मुलांना ते शिकवायचं असतं आणि जनरली स्पेशली आई जर अहोजाव करत असेल तर डेफिनेटली मुलं करतातच. आणि हिच्यासारखी सती जावित्री असेल तर जी इतकं म्हणजे त्याला कुठे सराखोपर आणि कुठे कुठे चढवून बसले त्याच्यासाठी सगळं काही मण्यार म्हणजे सर्वस्व असं ठेवलं, ती त्या मुलींना असं अरे तुरे आणि कसं त्याला असं तू काय करतो आणि तू हे केलं का, तू ते केलं का, एवढं ती अलाव करणारच नाही. कारण ते एक असतंच ना, एवढं त्याला एवढं नवसाचं बनवून ठेवलं आहे, तर त्या मुलींना पण ती तसंच शिकवणार. पण ती जे स्वतःच करत नाही, जे फक्त कॅमेरासमोर दाखवते, जो फक्त दिखावा आहे, तर त्या मुली काय शिकणार, त्या पण तेच शिकणार जे आई करते. सो हेन्स प्रूव्हन बोंबाडचं हे फक्त आणि फक्त कॅमेरासमोर नाटक आहे. रियालिटी खूप वेगळी आहे. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की कसं या घरामध्ये कसं हे मुलं राहू शकतात, ह्या मुलांचं काय भवितव्य असणार आहे, कसं असणार आहे. कारण नुसतंच म्हणजे ते इतके कन्फ्यूज होत असतील की हे आई बाबा रिअल आहेत, ऑन कॅमेराचे रिअल आहेत की ऑफ कॅमेराचे रिअल आहेत. त्यांचं लाईफ किती कन्फ्युजिंग असेल ना मंडळी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे है ना. आणि इनमिन काय ते 3 पदार्थच करून गेली आहे. ते एक चणा आणि एक म्हणजे ते तर असं झालं ना, ते त्याच्या मण्यारच्या बड्डेला 40 पदार्थ केलेले, त्याच्यामध्ये 2-3 म्हणजे एक लोणचं होतं, पापड होतं, तसंच प्रकारीने 7 दिवस केले. पण त्या 7 दिवसामधले 3-4 प्रकार तर असेच काहीतरी फुटकळ आहेत. ते पापड चुरा आणि चटणी, आणि म्हणजे काय ती चटणीचा काय उपयोग, ते तोंडी लावायला घेऊ शकतो तो, बट अदरवाईज तर काय म्हणजे मेन कोर्स तर तो नाहीच आहे ना. पण मेन कोर्स नसेल तर मग ती चटणी खाणार तरी कशाबरोबर. ते डोस्याचं पीठ एवढं ढिगवर करून गेली आहे. त्याने 4च डोसे काढले. मला नाही वाटत तो ह्याच्या पुढे अजून डोसे काय बनवणार आहे आणि खाणार आहे. आता मी बोलले तर बनवेल, पण अदरवाईज असा काहीही त्याचा प्लॅन नाही आहे. आणि राहिलं काय ते चणे एकदा बनवून झाले, आता तो परत थोडीच बनवणार आहे चणे. चटपटा खाणार. अरे काय म्हणजे काय बनवून गेली आहे, काही म्हणजे काही डोकं नसल्यासारखंच ते बनवून गेली आहे. काही उपयोग नाही आहे त्याचा. उगाचच ना टुंगीलाल दाखवू नका स्वतःची की मी करून गेली आहे. आणि म्हणजे ते तिच्या पार्टमध्ये ते सांगते नंतर. सगळं कन्फ्युजन आहे मंडळी आज. पण ह्यांचं जे दिखावा आहे ना, हे दिखावे पे मत जाव, चांगली चटक लागते याला. म्हणून आला बाहेर जेवायला. आता काय घालू मुलींना करून आणि काय करू आणि काय बनवू असं त्याला होतं. तर आला बाहेर. आला तर तिथे व्हॅलेंटाईन डे होता. आता हे कसा चंदडोक्याचा आहे की गर्दी आहे. आता माहिती आहे गर्दी असणारच. आता गर्दी आहे तर वेटिंग आहे, तर म्हणतो वेटिंग आहे तर आपण आहे ना मिळालं तर ठीक आहे टेबल, नाही तर आपण दुसरीकडे जाऊया. अरे दुसरीकडे जाण्यापेक्षा त्यांच्याकडनं पार्सल घे ना भाई तू. हां, त्या वेटिंग जेवढं केलंस तेवढ्यात तू ऑर्डर देऊन पार्सल आलं पण असतं आणि घरी जाऊन खाल्लं असतंस आरामात तुझे सो कॉल्ड मूवी बघत. मग येड्यासारखं म्हणजे ना डोकंच नाही आहे अक्षरशः. म्हणजे कसे रे बाबा, कैसे कैसो को दिया है, ऐसे वैसो को दिया है, इन ठगो को क्यों दिया है भगवान. इथे होते आपली मण्यारची कहाणी संपूर्ण. आता आपण बोंबाडकडे वळूया. काय ग बोंबडे, तुझीच आता मी घेतेच चांगली. थांब जास्तच चाललंय. आणि या भक्तांचे ना नसा रट्टे दिले पाहिजेत. काय कुठली मोठी महाराणी आहे की तू कुठली काय एलिझाबेथ आहे का, काय आहे ती. हां, फालतू उगाचच आपलं काहीतरी हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद मिळतो तुला. तू इथे आल्यावर एकदम खुश आहे आणि खरंच खूप प्रगती केली आहे आपल्या देशाने आणि असं तसं, आणि कसलं मस्त आहे तू, किती छान आहेस आणि तू सगळीकडे ॲडजस्ट कर. अरे ती कोण आहे यार, वडापाववर जगणारी बाई, तिला काय सांगताय तुम्ही. म्हणजे तुम्ही तर किती खालच्या दर्जाच्या असाल. काय मिळतं तिला त्याच्यापेक्षा आपल्या देशात कितीतरी काय आहे काय तिथे.
साधं काय ऑर्डर पण नाही करू शकत, ती पण सोय नाही त्यांच्याकडे की काय नाही. आणि कसलं काय घेऊन बसलात, नुसतं तिच्या दिखाव्यावर जाऊ नका. आता कोणाला सांगते मी, आणि काय ॲडजस्ट, आणि इथे काय तिने ॲडजस्ट करायला काय झालंय तिला, कसली ती टोपात हात घालून खाणारी बाई ती. ॲडजस्ट काय करते ती, डोंबलाचं ॲडजस्ट करते. आणि प्रत्येक गोष्टीसाठी काय ग चोंबडे, प्रत्येक गोष्टीसाठी कम्पेअर करते. अक्कल आहे का तुला? ती गाय दिसली तर असं, इथे गाय राहते ना, इथे गाय राहते, मग छोटा नैवेद्य असेल तर गायला तिथे कसं होत नाही ना, तिथे आमच्याकडे असं नाही ना, तसं नाही ना. अरे काय म्हणजे काय ही गोष्ट कम्पेअर करण्यासारखी आहे का? तुला इतकं जर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर तुझं कम्पॅरिझन असेल तर मग ये ना परत. तुला काय पाहिजे, तुला नक्की काय पाहिजे, या बाईला काय पाहिजे काय आहे? म्हणजे कसली असंतुष्ट बाई आहे की कसली, म्हणजे काय. तू ना एकतर आहे ना ते व्हिडिओ बनवू नकोस बाई, खरंच सांगते मी. जर इतकीच तगडक तगडक आहे ना, आणि जर तुला इतकीच जर लाज आहे ना, तर व्हिडिओ बनवू नकोस. कमवायला आली आहेस बस, बाकी काय नाही आहे. नुसतं कम्पेअर करते. आणि तिथे ना परत गेल्यावरती तुझ्या लाले लागणार आहे. आता बघते मी तू किती वेळा येतेस ते भारतामध्ये कमवण्यासाठी, किती वेळा तुझ्या फेऱ्या होत्यात, अचानक भयानक काम किती वेळा निघतं. कारण हे ना 4 दिन कर तू किती कमवणार आहेस, किती कमवणार आहे. आता ते हे कमवून घेणार, तिथे जाऊन ट्रिप मारणार, तिथे ट्रिप मारणार आणि मग त्याच्यावर कमवणार. मग परत थोडे दिवस भिकेच्या डोळे लागणार आणि ट्रिप फाट्यावर मारणार तुझी. बघ तू जाच तू ट्रिपला, दाखवते तुला. आणि काय कौतुक करते त्या अश्विनीचं, बापरे. काय तर म्हणे ही तुम्हाला अळूवडी दाखवणार, काहीतरी वेगळी पद्धत आहे हिची. काय पद्धत आहे, काय नाही, सेमच होती. काय वेगळं होतं ह्याच्यापेक्षा? उलट चांगली अळूवडी आम्ही बनवतो. त्याच्यामध्ये काय आहे, काय पण आहे, आंबट गोड पण नव्हती ती, नुसतीच काहीतरी तिखट अळूवडी बनवून दिलं काहीतरी. काय म्हणजे वेगळी पद्धत वगैरे तर काय दिसलीच नाही. पण उगाचच तिची अशी उगाचच चढवत असते तिला. आता काय आखरी सहार आहे. आणि काय तर म्हणे मी बाळाला सांभाळत असते, आणि बाळ झोपलं की मग मी माझ्या कामाला बाहेर निघते. अगं बाई तुझं काम कर, तुझे जे काम आहे ते कर आणि निकल. बाळाला सांभाळते मोठी, तुझ्याशिवाय ती सांभाळते. तू आत्ता आली मोठी बाळाची आत्या, बाळाची केव्हाचं झालं ते, 6 महिने झाले त्या बाळाला, माहिती पण नाही कधी झालं, मोजता पण येत नाही. चौथी फेल, कसले शिक्षणाचे डॉक्युमेंट घ्यायला आली आहे, हिला मोजायला सांगा. ऑगस्टमध्ये झाला आणि बोलते की 4 महिन्याचा झाला का 5 महिन्याचा. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी चालले, 7 महिन्याचं झालं ते ऑगस्टला धरलं तर, नाही तर 6 महिन्याचं झालं. हिच्या अजून 4-5 महिनेच होत आहेत. कुठले झुरका मारते ग, ताजा पाला खाते सुंगाडी. मला जास्तच वाढलंय, मला जास्तच वाढलंय. अळूवडी पण जास्तच आहे आणि गुलाबजाम पण. अरे तगडा आहेस तू भाई, तगडाक 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 तगडाक. आणि तिथे आधी करताना तर बोलली की 2च झाले ना, म्हणून तिला असं मनात आलं असेल ताईंना नको बाबा कमी पडायला, नाही तर भांडतील. नुसतं इथे भांडायला कोणाला वेळ आहे हिच्याबरोबर, हिला निमित्तच लागतं. म्हणून ते एका गुंड्याचे तुलाच वाढून टाकले. खा, गुंडा नाही उंड्याचे सगळं तुलाच खा एकदाची, आणि ढेकर देत बस. बाहेर आली तर दाखवते काहीतरी नर्सरी आणि म्हणते की नेऊ नाही शकत मी, कारण असं अलाउड नसतं, इलिगल आहे. अरे मग कशाला दाखवते? जे लोक तिथेच राहतात, जे भारतातच आहेत, ते काय बघणार? काय त्याच्यामध्ये नवीन आहे त्यांना, आणि काय त्यांनी बघायचं? आणि तू काय दाखवते त्यांना? आणि तू घेऊन जातेस तर गोष्ट वेगळी, तू नेऊ नाही शकत तर ती गोष्ट काय दाखवते त्यांना? झाडं, फुलं, पानं, पक्षी, येडीबाई, येड्या राऊंडरांची. आणि ते ना 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 ते चालूच आहे हिचं. आम्हाला ना आता आम्ही ना जाणार आहे. आता आम्ही पाणीपुरी खायची आहे ना, तर आम्ही आता जाणार आहे. आता कसं होतं की ना बैलेश आला ना तर तेव्हाच पॉसिबल होतं, कारण कसं असतं ना सगळी फॅमिली एकत्र गेली तर मग छान वाटतं, मनाला छान वाटतं. तर त्यासाठी तो आला तरच आम्ही जातो. आणि मला खूप 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 आवडते भेळपुरी. आणि माझं असं नाही आहे की म्हणजे भेळपुरी आवडते तर म्हणजे अजून तर भेळपुरी खाऊन झाल्यावरती आपण काहीतरी शेवपुरी पण खायची असं नाही. मी भेळपुरी तर भेळपुरीच खाते असं मी ठरवते, असं माझं असतं. मी ठरवलेलं असतं. तर तसं माझं ठरवते मी. तर त्यात अरे ठरवायचं काय ह्याच्यामध्ये? आणि काय बैलेश आल्यावरच जाऊ शकतो, कारण फॅमिलीबरोबर छान वाटतं ना, म्हणून आम्ही तो आल्यावरच जातो. म्हणजे
काय बैलेश आल्यावरच पॉसिबल होतं, त्याच्यामध्ये फॅमिलीबरोबर जाण्यासाठी बैलेश येण्याची काय गरज आहे, पॉसिबल होतं. आणि मग त्याचं कारण काय, तर फॅमिलीबरोबर छान वाटतं. आणि नंतर काय मी ठरवत असते की एकच खायचं, एकच म्हणजे मला भेळपुरी आवडते तर मी भेळपुरीच खायचं ठरवत असते. काय ठरवत असते, उगाचच काहीतरी मराठीची ना करून टाकतो काशी. काय बडबडत असते, काय ठरवत असते, काय ठरवायचं ते तर ठरवत नाही, भलतंच काहीतरी उगाचच कुठे पण कुठलेही शब्द घुसडत असते नुसती. जंगेडी, झुरकाडी, झुरकांडी असं झुरका मारून काहीही बोलायचं आणि नंतर बोलायचं असो असो असो. काय कुठेही काय असो, कुठे वापरायचे शब्द काय काय माहिती नाही, इकडचा तिकडचा ढापते आणि आपलं खूप मोठं दाखवायला जाते. आणि काय काय तर म्हणे की इथे सगळ्या गोष्टी अशा पटकन अवेलेबल राहतात. ही म्हणे कधीची गेलीच नाही म्हणे मी बाहेर काय घ्यायला, इथे असं पटकन. तू बघ, आम्हाला काय सांगते, आम्हाला माहिती आहे, तू बघ गावठी कुठली. गाव तुझ्या नशिबात आहे ना, तेच आहे, तेच कर. चक्की पिसिंग आणि आटा घिसिंग एवढंच कर आयुष्यात. म्हणाले करणाले म्हणाला ते करणाले म्हणाला म्हण्याने तुला ना त्याचसाठी नेली आहे. तुला काय वाटतं, तुला असं वाटतं की अरे वापरे की काय माझं नशीब आहे, भक्तांना पण वाटतं. अरे येड्यांनो, येड्या राऊंडचे फुकट आहे, पैसे द्यावे लागतात. ज्या गोष्टीसाठी असे खूप 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 मोजावे लागले असते त्याला, ती त्याला फुकटात मिळते. आता तुम्ही म्हणाल की हिचं ते सगळे हिचे काय काय डिमांड्स आणि ते सगळं लक्झरी आणि हे ते ह्याच्यामध्ये तर त्याला करावंच लागतं ना. तर ते कसं आहे, ते आत्ता म्हणजे कसं, ही तर फुकटातच मिळाली आहे. तिथे आता त्याला काहीतरी घरात मेड आणि काय ते मिडनाईट कम्फर्टसाठी वगैरे म्हणजे किती मोजावे लागले असते युरोज. मिडनाईट कम्फर्टचे किती चार्जेस आहे माहिती आहे का. परत दुसरे टेन्शन्स असतात ते वेगळे. हे आपलं मस्त, आपलं घरचीच मुर्गी आणि वरून खायला प्यायला पण करून घालते मस्त. आणि कुठे ठेवलाय शिरोमणी, मणी हरवलेला नागाला. तर त्याच्यामुळे हिचं चालतं आहे. आणि वस्तूंचं म्हणाल तर हिच्याकडनंच वसूल करतो तो मण्यार आहे, मण्यार. तुम सोच भी नाही सकते, उसके आगे उसने सोच रखा है सब कुछ. तर हिचं जर संपलं ना तर हिला बरोबर लायकीत आणणार तो कमाई. म्हणून ते एवढी धडपडते, त्याची जाणीव हिला पण आहे की आपली कमाई संपली ना तर आपली लायकी ओळखून येते, म्हणून एवढी धडपड करते ती. तर तिला गिफ्ट मिळतात त्याच्यावर नका जाऊ. मी तुम्हाला सांगते काय, यांच्या पूर्ण दिखाव्यावर जाऊच नका. रियालिटी बहुत अलग आहे, बहुत बहुत ज़्यादा अलग. आणि भक्त तर भांडणं लावूनच मानणार वाटतं. काय तर म्हणे की त्या चक्षुणीला दाखव, ती खूप गोड आहे आणि तिला पण बघायला आवडेल, तिचं आणि तुझं बॉन्डिंग बघायला. अरे गोड आहे, तुम्हाला माहिती आहे गोड आहे की कशी आहे, की कडू आहे, आंबट आहे की तिखट आहे, आले मोठे. तुम्हाला तर ही बोंबाड पण गोड वाटते. आणि माहिती आहे तुम्ही गोड गोड बोलून काय करताय ते मला माहिती आहे. तिची करताय ना तुम्ही, तीच वाट बघताय. तशी कशी आहेत ना भक्त चॅप्टर. असंच केलेलं आधी पण, याला दाखव त्याला दाखव, ही का नाही ती का नाही दिसत. आणि त्याच्यावरून पूर्ण एवढं महाभारत झालं तरी पण पोट नाही भरलं या भक्तांचं. कसले ना चोरामी भक्त. आणि ती चश्विनी इंग्लिश का बोलते असं लोकांचं, काही भक्तांचं म्हणणं होतं. कारण ती अतिशाणी आहे ना, म्हणून तिला पण दाखवायचं आहे की ताईला काय समजलं नाही पाहिजे. जे ताईला समजत नाही ना त्या भाषेत ती बोलते, म्हणून ती बोलते. तर तिचे पण वांदे आहेत. आणि काय तर म्हणे की काय माय लिटिल ब्रदर हॅज बिकम फादर ऑफ अ बेबी, माय बेबी ब्रदर, असं ती चश्विनी काहीतरी बोलत होती. आणि माझा भाऊ कोणतरी पप्पा बनलाय का, कोणतरी पप्पा बनले का, बनू नाही शकत. फक्त मण्यारच करू शकतो का, बाकी काय नाही करत. बाकी नाही बनायचं नाही. मोठी तू झाली ना मोठी, तुला माहिती आहे ना, अक्कल आली ना, सगळं तू बनली ना मम्मी, मग तो पण पप्पा बनू शकतो. काही अक्कल नसली ना, ती अक्कल बरोबर असते, समजलं ना. कोणाला तरी दुसऱ्याला बोल, आले मोठी. जसं काय मिडनाईट कम्फर्टचं कॉपीराईटच घेतलं हिने. आणि ते झोपेचं पुराण थांबव ग बाई, तू सदान कदा झुरका मारलेलीच असते नुसती आपली. मला झोप येत नाही, मी इतके देत. आणि तेव्हा ना खरंच बोलणार होती, बोलता बोलता बोलणारच होती, पण नंतर लगेच फिरवून टाकलं. लगेच पक्की शाणी आहे, पक्की. म्हणजे आता मला येऊन तरी आता किती दिवस झाले, तरी बरेच दिवस झाले तरी अजून पण मला झोपच येत, म्हणजे अजून झोपेचं ते नीट झालेलं नाही आहे. तर ते सगळं आहे, आता माहीत नाही कधी होईल. बरेच दिवस झाले. ही काय करते माहिती आहे, शाणी दीडशाणी, एका दिवसाचे 2 व्हिडिओ छापते.
आणि मग सकाळचा संध्याकाळचा असं वेगळे करून 2 दिवसाचं वेगळे वेगळे दाखवते. म्हणजे आता काल जे तुम्ही बघितला ना, सकाळी कामासाठी गेलेली आणि संध्याकाळी पाणीपुरी खायला गेलेली, तो एका दिवसाचा व्हिडिओ नव्हता, तो वेगळ्या रात्रीचा. कारण ही बोलली की आज आमचा उपास आहे, म्हणजे तो सोमवारचा व्हिडिओ होता. आणि तो व्हॅलेंटाईन आणि काय ते महाशिवरात्रीचा एक व्हिडिओ होता, तो तिने एका व्हिडिओमध्ये म्हणजे 2 दिवसाचे एक करून असे उलटे पुलटे करून टाकते. अंड्यांना जाऊ दे, अंड्यांना ते कॅल्क्युलेशन संबंध नाही, मी अंड्यांना नाही सांगत आहे, आपल्या मंडळींना सांगते. आणि हिच्या आईचं मला म्हणतात, आणि चेहऱ्याचे हावभाव बघितलं कसं एकदम बदलले. हां, एरवी तर मस्त अशी दाखवत असते की मी किती खुश आहे आणि किती हे आहे, आणि जसं असं काही असली तिची बाहेर येते ना, हिच्या थोबाडावर 12 वाजतात लगेचच असं. हे बघा, पहिली गोष्ट माझा भाऊ येथे राहतो, दुसरी गोष्ट माझ्या पुण्यात काम होतं, आणि तिसरी गोष्ट माझी मम्मी इथेच होती. माझी ज्यांना माहिती नाही आहे त्यांना मी सांगते, माझी मम्मी पुण्यातच होती. मग काय पुण्यात तू आल्या आल्या गेली का, पाय लावून पळाली का, तू यायच्या आधीच सटकली होती, आता नाही आहे, आणि तुला बघायला थांबली पण नाही ती, याचा अर्थ म्हणजे तू तिला पकडणार होती आहे म्हणून, पण ती गेली तुला कलटी मारून, कारण तुला उभंच नाही करायचं आहे, तिला तुला बघायचंच नाही आहे. तर असे कर्म करूच नाही ना की असल्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन द्यायला लागेल. ह्याच्याहून वाईट काय ग, काय आहे म्हणजे तुझ्या आईला तुला बघायची पण इच्छा नाही आहे, ह्याच्याहून वाईट काय. शी खूप डिस्गस्टिंग, खूपच खालच्या पातळीची घाणेरडी बाई. कसं म्हणजे काय भक्त, काय तुम्हाला काय खरंच म्हणजे इतके आंधळे असावं. चला थोड्या एका पॉईंटपर्यंत असावं, पण हे तर जेन्युइन प्रश्न तर तुम्हाला कसे नाही पडत, ह्याचंच मला राहून नवल वाटतं. एनिवेज, दॅट्स इट फॉर टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलाम.